तेव्हापासून काही स्वप्न माझी अशी पूर्ण होतेली मला वाटतं. मुंबईला सोडून कधी गेलेलोच नाही लांब, पहिल्यांदाच आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दबडे शिरूर ह्या गावात आलतो. तर पब्लिक, मी सोयला चिकनवाला, राहणार कुशरे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी चाललोय नांदेडला आपल्या फॉलोअर्सला गिफ्ट द्यायला. अजून आमची ट्रॅव्हल्स आलेली नाही आहे. बघूया, वाट बघत बसलोय. 8 वाजता इने मुलीला आलं, पण 8 वाजून गेल्यात, 8:05 झाल्यात. पण आता काय म्हणायला लागल्यात की थांबा जरा 5 मिनिट थांबा. तर सोडून कधी गेलेलोच नाही लांब, पहिल्यांदाच आहे. अब्बास पण आहे आणि गिफ्ट्स. बस आली आता, बघूया आता काय विषय होतोय. जरा 5-10 मिनिट वेळानं झाली. ही सीट आहे आता आमची. झोपलो आहे आम्ही. तर भावानो, मी चाललोय आता नांदेडला. माझं मी जेव्हा 2 वर्षा पाठीमागं व्लॉगिंग स्टार्ट केलं का नाही, तेव्हा स्वप्न होतं की असं निवांत एकटं कुठेतरी जायचं, त्या गावात राहायचं, तिथं शूट वगैरे करायचं, तिथला राहणीमान तेन बघायचं. हे माझं असं स्वप्न होतं पहिल्यापासून. असं म्हणतात की स्वप्न बघायची असतात पूर्ण करण्यासाठी. तसंच काहीतरी ह्या थोडं जेव्हापासून मी व्लॉगिंग चालू केलं तेव्हापासून काही स्वप्न माझी अशी पूर्ण होतेली मला वाटतं. बस आम्हाला इथं नांदेड स्टॉपला सोडून गेली आहे. तर इथं थांबलोय, आता रिक्षा करणार आहे. तर भावानू, बस स्टँडवर आलोय मी. म्हणजे आता मुखेडची गाडी गावत्या का नाही, ही कुठली आहे, वेगळे मुखेड तालुका. आता भावानू 5 मिनिटं झालं नाही स्टोरी लावलेली की नांदेडमध्ये कोण आहे असेल तर भेटा या म्हणून. तर एका मित्रानं आपल्या फोन केला आणि तो भेटा यायला लागला आता. मग त्यासाठी आता थांबणार आहे थोडं वेळ. मग त्यानंतर बसमध्ये बसायचं. लय भारी वाटते का एवढ्या लांब येऊन पोरं भेटायला लागल्यात. या चल. स्टोरी बघितली का तुम्ही? फोनच केला होता डायरेक्ट. स्टोरी बघून फोन केला होता. म्हणजे आता लगेच टाकली. कुठे हिंगोली घेतलाय? नाही, आम्ही रात्री बसलेलो बरोबर बघा 8:30ला बसलेलो. मग जरा थांबली इथं 100-150 किलोमीटर पाठीमाग. कुठं थांबली. तिथून पुढे 1-1.5 तास थांबली. त्यामुळे वेळ झाला, तुम्ही आम्ही उशीर आला. तर भावानो, नांदेड मध्ये पण आपल्याला प्रेम करणारी माणसं आपल्याला गाठ पडल्यात. त्यामुळं विषय हार्ड भावा नांदेडकर, पण त्यांच्यात पण माणुसकी आहे 100%. त्यामुळं कोल्हापूरची माणसं आल्यात आणि त्यांना वेळात वेळ काढून भावानं आला आपल्याला भेटायला. सन काय मी काय मोठं देणार आहे काय? मला काही नाही सुचलं. मला जेवढं सुचलं तेवढं भावाने जे दिलंय ते मनापासून दिलंय भावानं. खरं सांगतो, बास भरपूर मोठा आहे 100% भावानं. खरं मीच काय आणलं नाही तुमच्यासाठी, असं काही नसतं. मी कोल्हापूरला आला की तुम्हाला मी घरात जेवण बिर्याणी करून काढल्याशिवाय सोडणार नाही. थांबल्याबद्दल अक्षय भाऊचं खूप खूप आभार. भेटू, हक्काने यायचं कोल्हापूरला भावा. काय तर भावानो, आता शेवटी आम्ही पोहोचलोय मुखेडच्या बस स्टँड जवळ. हे मुखेडचं बस स्टँड आहे, इथं आम्ही पोहोचलोय. अब्बास कुठं चाललाय? किधर रे? मेडिकल मधनं जाऊन येतो म्हणतो. तुम्हाला पटणार नाही की 600 किलोमीटर आहे आपल्या गावातून. कोल्हापुरातून 600 किलोमीटर आहे मुखेड. म्हणजे नांदेड आहे आपलं 500 किलोमीटर आणि तिथनं अनेक 80 किलोमीटर आम्ही इकडं आलोय. मुखेड तालुका आहे आणि इथून अनेक 10-15 किलोमीटर ऑटो करून जाणार आहे आपल्या प्रशांत भाईकडे. पण काय त्याच्या कसला नाद लागला काय माहिती या व्हिडिओचा. आपण एवढ्या लांब आलोय पण उत्सुकता वाटत्या की त्या मेंबरला जाऊन मी भेटायचं आणि त्याचं रिएक्शन काय. तर त्या दोस्तानं बाकी कंटिन्यू फोन केला मला, कुठं आलासा, काय आलायसा, कसा आहेसा. ते गिफ्ट घेऊन आलोय भावाला. चला बघूया त्याचं रिॲक्शन काय येतंय काय नाही.
लाडू आहे का लाडवा आहे? आणि हे काय आहे ते जरा कमेंट करून सांगा, मला काय कळना. काय नाही म्हणताय, शेवटी भेटलो गाड्याला. भाई आता म्हणलाय घराकडे चला म्हणून, मग आपल्या म्हणजे त्यांच्या चौकात चालता ते न्यायला आलंय. बघूया भाई जवळ एकटाच आहे मी. आपलं तिकडे हॉटेल आहे गावात, तिकडे समोर आपण आता भेटलो की नाही, हॉटेल आहे. म्हणजे आपलं हे चहा नाश्ता. चहा नाश्ता, सकाळी पोहे, सकाळी पोहे तिथं तुम्हीच असतात? मी पप्पा दोघं ऍडजस्टमेंट करतात. ते कधी बसतात कधी मी बसतो. सकाळी मी जाऊन उघडतो की नंतर येतात आंघोळ वगैरे करून. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दबडे शिरूर ह्या गावात आलतो. प्रशांतनं आपल्याला व्हिडिओला कमेंट टाकलेली, तो टॉप 2 मध्ये होता आणि त्याला खास गिफ्ट द्यायसाठी एवढ्या लांब आम्ही कोल्हापुरातून फक्त ह्या भावाला भेटायसाठी आणि हे गिफ्ट द्यायसाठी आलतो. हे गिफ्ट घ्यावं आणि आपल्या व्हिडिओला असंच कायम त्यानं सपोर्ट द्यावं आणि आपलं व्हिडिओ कायम असं बघत राहावं. आणि काय आपलं कमी जास्त काय व्हिडिओ मध्ये वाटलं तर हक्कानं सांगावं एवढंच. सो मच. काय म्हणतात? सुशीला. सुशीला. अरे वा वा वा. हे आपल्या प्रशांत भावाचं गाव एक नंबर, म्हणजे काहीच सांगू शकत नाही. गावात किती 4 मंदिर आहेत नाही? 5 मंदिर आहेत. ते तिकडे तलाव आहे बघा, तलाव भरपूर मोठं तलाव असल्यामुळे पाण्याची काही कमी नाही का? हे काय वाडा आहे काय? वाडा, पुराणा वाडा. पुराणा आहे काय? अरे वा वा वा, मस्त आहे की का? विषय हार्ड. आणि ही शाळा आहे ना? प्राथमिक किती पर्यंत आहे? 8वी पर्यंत. 8वी पर्यंत आहे काय? भरपूर मोठा आहे का गाव? हा येतात. खरोखरच तुमच्या घरातली माणसं लय, खेडेगावातली माणसंच अप्रूव्ह आहे करतात. आपुलकी लय असते हो त्यांना, त्यामुळं इकडनं चालतो ना आपण. ही दिदी का तुमची? चालतंय या रे, कोल्हापूरला आला की भेटा हक्कानं. चला भाई प्रशांत, चला चला.